शरण जाता रमावरा, शरण जाता रमावरा, सर्व सुखे आली घरा, सर्व सुखे आली घरा, शरण जाता रमावरा, शरण जाता रमावरा. रिद्धी सिद्धी उभ्या दासी, रिद्धी सिद्धी उभ्या दासी, सदा सादर सेवेसी, सदा सादर सेवेसी, 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 शरण जाता रमावरा, शरण जाता रमावरा. धन्य जाहलो संसारी, धन्य जाहलो संसारी, हरी रूप नर नारी, हरी रूप नर नारी, नर नारी, शरण जाता रमावरा, शरण जाता रमावरा. स्वामी म्हणे सौख्य कंद, स्वामी म्हणे सौख्य कंद, आ स्वामी म्हणे सौख्य कंद, स्वामी म्हणे सौख्य कंद, वसे अंतरी गोविंद, वसे अंतरी गोविंद, गोविंद, शरण जाता रमावरा, शरण जाता रमावरा, सर्व सुखे आली घरा, सर्व सुखे आली घरा, शरण जाता रमावरा, शरण जाता रमावरा, शरण जाता रमावरा, रमावरा, रमावरा. बघा, त्यांना सर्व सुख आली कशी आली, ते मुळात गेले आनंदाचा सौख्य कंद, वसे अंतरी गोविंद. त्या मुळामध्ये जायचं जरुरी काय आहे, महत्व काय आहे आणि कसं जायचं, ते आजच्या समासात समर्थ आपल्याला समजून सांगणार आहे. तर आपण आधी आपली प्रार्थना म्हणू. ओ
नमः. ओम श्री सरस्वत्यै नमः. ओम श्री गुरुभ्यो नमः. शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. नमस्कार तुम्हा सगळ्यांना. पुन्हा एकदा आपले हे 5 समास पूर्ण झाल्यानंतर आपण गेल्या वेळे वायुस्तवन, वायूच्या कार्याची विविधता सांगणारा हा 6वा समास आपण गेल्या वेळे पाहिला. त्या समासात आपण काय बघितलं, तर हा समास आपण 2 भागात बघितला. एक म्हणजे आधीच्या 5 समासांप्रमाणे 1 ते 23 ओव्यांमध्ये वायुदेवतेची स्तुती आपण पाहिली, आणि त्यानंतर समर्थांचं जे आराध्य दैवत भगवंत, त्याचे रघुनंदनाचे परमसेवक हनुमंत, त्याचे प्रतापाचं वर्णन रामदास स्वामींनी या नंतरच्या ओव्यांमध्ये केलं. कसं म्हणले, धन्य धन्य हा वायुदेव, त्याचा विचित्र स्वभाव. आणि इथे वायू म्हणजे आपल्यातली प्राणशक्ती, ज्याच्यामुळे आपल्याला चैतन्याचं प्रगटीकरण, एक्सप्रेशन आपल्याला समजतं. ते त्या अर्थानं समर्थांनी वायुदेवता वापरला आहे. वायो करता श्वासोश्वास, नाना विद्यांचा अभ्यास. आणि या वायूमुळे सगळे शरीर, मानवी शरीर असं नाही, सगळी शरीरं ही वायूमुळे, प्राणशक्तीमुळे आहे. आणि मग त्यानंतर त्यांनी वायुदेवतेला स्मरण केलं. देवता म्हणजे या प्रत्येक महाभूतांच्या, वायू आहे, पाणी आहे, त्यांच्या नियामक देवता आहेत. त्यांचे नियम आहेत की नाही, त्यांच्या नियामक देवता आहेत, आणि त्यांचं स्तवन केलेलं आहे. तर असं आहे, लहान मुलांच्या प्रश्नावरनं मला आणखीन आणखीन समजतं. तर एक एक म्हणे देवतांचं स्तवन म्हणजे म्हणे देव पण म्हणजे सगळ्यांना सारखा असतो ना, मग देवतांना पण आपल्यासारखेच असतात का देव, की स्तुती केल्यावर प्रसन्न होतात? मग म्हणे आपल्यात आणि देवात काय फरक राहिला, की म्हटलं असं आहे, वायुदेवता सगळ्यांवर सारखीच प्रसन्न आहे, सूर्यदेवता सगळ्यांवर सारखीच प्रसन्न आहे. पण तुम्हाला जर त्यांच्याकडनं काही विशेष पाहिजे असेल, तर त्या देवतेचा विशेष अभ्यास करायला लागतो की नाही. तुम्हाला सोलर पॉवर पाहिजे असेल, हां, मग तुम्हाला ते सोलर पॉवर अभ्यास केल्यावर मध्ये सोलर पॉवर पण ते तुम्हाला ब्लेस करतील, पण त्यासाठी तुम्हाला अभ्यास करायला लागेल की नाही. हां, तर जनरल सगळ्यांना, सर्वसामान्य भगवंताचा वरदहस्त सगळ्यांवर आहे. हं, आणि त्यात मानवी देहाची महती अशी, की फक्त ह्या देहामध्येच आपण ही साधना करू शकतो. बाकीच्या देहांमध्ये हा विचार सुद्धा येत नाही आपल्या मनामध्ये. तर ह्या दृष्टीनं त्यांनी हनुमंताचं हे प्रगटीकरण, ते वायुदेवतेचं एक काय त्याचं प्रगटन स्थान, यांनी हनुमंतास बोलले प्राणनाथ, येणे गुणे हा समर्थ. मग ह्या दृष्टीनं आपण अखंडानंदांच्या काही आठवणी बघितल्या, आणि इथे हा समास संपला. त्यानंतर आता आपण हे महाभूत निरूपण, पिंडावरून ब्रह्मांड ओळखण्याची कला. आता खरं म्हणजे पृथ्वी हे सगळ्यात ग्रॉस, सगळ्यात स्थूल एलिमेंट आहे. मग त्याच्यानंतर पाणी, अग्नी, वायू असे एकापेक्षा एक तरल होत जातात. म्हणजे मूळ चैतन्याकडे जातात. त्यांच्यातलं एक एक गुण कमी कमी म्हणजे आपल्याला जाणवत नाही, तो अप्रगट स्वरूपात असतोच. पण वायूनंतर खरं आकाशाचं वर्णन पाहिजे. म्हणजे आकाश आपल्या कुठल्याही ज्ञानेंद्रियानं आकलन होत नाही. तर इथे आकाशाऐवजी या दशकामध्ये फरक असा, की कशाचं वर्णन केलं ते आपण बघूया. की पण उद्देश असा हे सांगण्यापाठीमागे, आणि
काही प्रश्न असा उपस्थित आहे की हे म्हणले दासबोधामध्ये किती विषय आले, विविध विषय आहे, त्यांचं आम्ही एकत्र कसं करायचं? तर असं आहे, दासबोधामध्ये विविध स्तरांवरचे साधक आहेत. एक वेगवेगळे साधक आहेत की बरेच वेळा आपलंच मन या विविध साधकांच्या स्तरांवर आपण असतं. जसं आपण ऑफिसमध्ये आपल्याला काही प्रोजेक्टचे आपण लीडर असू, मग घरी आल्यानंतर संसारात आपण आई वडील असू, अशी वेगवेगळी आपल्याला रोल्स आपल्याला असतात की नाही. हां, तर वेगवेगळे रोल असतात. मग काही समर्थांनी या दासबोधामध्ये तुम्ही बघाल की आध्यात्मिक नेतृत्व करणारे जे महंत आहेत त्यांना मार्गदर्शन केलं आहे. राजेश, आता रामदास स्वामींनी शिवाजीला मार्गदर्शन केलं असेल, शिवाजी राजाला ते वेगळ्या भूमिकेतनं केलं असेल. मग संसारी लोकांना केलं असेल, व्यवहारी लोकांना. तर आपण असं म्हणू शकत नाही की हा याला असं सांगितलं, आम्हाला तर असं सांगितलं, असं नाही. आपल्याला जे योग्य आहे, आपण संसारी गृहस्थ आहोत, तर तरी सुद्धा आपल्याला लीडरशिप क्वालिटी आपल्याला असते की नाही. हं. जसा आपल्यावर लोकांचा इन्फ्लुएन्स, त्यांच्या इन्फ्लुएन्स खाली आपण त्यांचं प्रभावित होऊन वागतो, तसं आपल्या प्रभावाने मुलं वागतात, इतर वागतात. तसं हे दोन्हीकडून आहे. म्हणून तर हे सगळं काय आहे, हे सगळ्या सूर्यदेवता, पृथ्वी स्तवन, अग्नी निरूपण वगैरे काय आहे, तर हे सगळं सर्वसामान्य म्हणजे ऑर्डिनरी नाही, सगळ्यांना लागू होईल असं, ॲप्लिकेबल टू ऑल, या अर्थानं सामान्य शब्द वापरला आहे. ही सर्वसामान्य प्रार्थना आहे की सगळ्यांना लागू आहे. तुम्ही नेते असा, संसारी असा, व्यवहारी असा, महंत असा, राजे असा, सगळ्यांना हा दृष्टिकोन जरुरी आहे. हं. ह्या दृष्टीनं आपण या समासाकडे बघू. बघा, गीतेमध्ये पण हेच सांगितलंय. सेल्फलेस डेडिकेटेड सर्व्हिसचं महत्त्व सांगताना भगवान म्हणतात, देवान भावयतानीन ते देवा भावयंतु वहा. या सगळ्या ज्या देवता आहेत ना, या पृथ्वी देवता, आप, अग्नी, वायू, सगळ्या डेमी गॉड्स असं इंग्रजीमध्ये गुरुदांनी ट्रान्सलेशन केलंय. त्यांना जर आपण त्यांची सेवा केली तर त्या पण आपल्याला कशी सेवा करतात? परस्परम भावयंतः श्रेय परमवाप्स्यथ. आणि श्रीकृष्ण तिथे म्हणतात की मीच ही व्यवस्था केलेली आहे जगाच्या जगरहाटीमध्ये, मीच ही व्यवस्था घालून दिलेली आहे. मग आपलं काय काम आहे की आपण या कुठल्याही पृथ्वी तत्वाकडे, अग्नितत्वाकडे, वायुतत्वाकडे माझं सेवक, मी त्यांना मला हवं तसं वागवून घेईन, अशा दृष्टीनं न बघता या देवतांचं मी स्तुती, त्यांची महती बघायला शिकलं पाहिजे. आणि मग त्यांचा विनाश नाही करता कामा. ह्या दृष्टीनं हे वेगवेगळे विषय दासबोधामध्ये आलेले आहे. मग इथे या समासाचा आपण एक थोडक्यात बघू की सर्वांचे मूळ अंतरात्मा आणि त्याचं स्वरूप हे पहिल्या 1 ते 4 ओव्यांमध्ये सांगितलं. नंतर हे आधीचे जे 2 ते 5 समास झाले त्याचा अगदी थोडक्यात सारांश सांगितला, त्याच्यापासून काय शिकायचं ते. आणि त्यानंतर आत्म्याची लीला. हं. आता हे वेदांताच्या परिभाषेमध्ये आत्मा काहीच करत नाही, पण समर्थांनी आपल्या लेवलला येऊन हा उपदेश केलेला आहे. तो आणखीन फोड आपण त्याची बघू. या विषयाची सुद्धा 3 कॅटेगरीज त्याच्यात आहेत या 9 ते 33 ओव्यांमध्ये. त्या ओव्यांपाशी आल्यावर आपण बघू. आणि त्यानंतर प्रकृती आणि पुरुष, म्हणजे आपल्याला जे व्यक्त दिसतं की नाही आपल्या आजूबाजूला, निसर्ग म्हणा, कलागुण म्हणा, ही जी प्रकृती दिसते ते आणि परमात्मा यांचं एकमेकाशी रिलेशन ते कसं आहे, ते दोन वेगळे आहेत का? बघा, काही दर्शनं अशी आहेत की ते वेगळे दाखवतात, पण दासबोधाची रचना ही अद्वैत वेदांताचं, जे आता आपण शंकराचार्यांच्या उपासनेची त्या मार्गानेच समर्थांची उपासना आहे ही. त्याला प्रकृतीचा त्याग नाही आहे, प्रकृतीला कमी लेखलेलं नाही आहे, पण प्रकृती ही स्वतंत्र नाही आहे. ती पुरुष म्हणजे भगवंताची आधिपत्याखाली प्रकृती काम करते असं समजणं, हा मतितार्थ आहे.
पण हा प्रकृती आणि पुरुष असं आहे, आपलं जीवन असं आहे की प्रकृतीने इतके भारावून गेलो होतो आपण. कारण प्रकृती म्हणजे काय, हे मॉडर्न सायन्स आहे ना, ते आपले पाच ज्ञानेंद्रिय, त्यांचं कार्यक्षेत्र काय आहे. 2 आठवड्यापूर्वी आपण त्याची चर्चा केली होती की त्यांचं कार्यक्षेत्र आहे पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश या पंचमहाभूतांपुरतं मर्यादित आहे. त्याच्यामध्ये आनंद, तृप्ती, समाधान, ह्याचं मॉडर्न सायन्स किंवा कोणी काव्य केलं, ते काव्य तुम्ही सायंटिफिकली तुम्ही अनालाइज करू शकतो का आपण? काव्य चांगलं वाईट नाही, असं नाही करू शकत. हं? तर हे मर्यादा समजण्यासाठी हे मी सांगितलं, प्रकृती आणि पुरुष याची मर्यादा समर्थ आपल्याला समजावून सांगते. तर आता आपण 2 ओव्या बघू. श्रीराम. पृथ्वीचे मूळ जीवन, जीवनाचे मूळ अग्न, अग्नीचे मूळ पवन, मागा निरोपिले. हं. आता ऐका पवनाचे मूळ, तो हा अंतरात्माची केवळ, अत्यंतची चंचळ सकळांमध्ये. अरे, आम्ही तर असं ऐकलं होतं की आत्मा चंचल नाही. आणि समर्थ तर सांगतात आत्मा चंचल आहे. असं आत्मा चंचल कसा काय झाला? आता बघूया स्टेप बाय स्टेप. आता पहिल्यांदा या पहिल्या 2 ओव्यातच मूळ 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 शब्द किती वेळा आलाय बघा. की पृथ्वीचे मूळ जीवन, जीवनाचे मूळ अग्नी, अग्नीचे मूळ पवन. मग ते पवनाचं मूळ आत्मा, हे मूळ म्हणजे काय आहे? तर मूळ म्हणजे त्याचं उगमस्थान, किंवा ह्याच्यातच हेच आपलं अध्यात्म आहे, की आपल्या मुळापर्यंत, मुळाकडे प्रवास करायचा आहे. कारण काय माहिती आहे का, हे जगातील लौकिक विद्या किंवा वेदांताच्या परिभाषेत त्याला अपराविद्या म्हणतात, ती आपल्याला आपल्या स्वस्वरूपापासून फार दूर नेते. स्वस्वरूप म्हणजे काय? स्वस्वरूप म्हणजे अकृत्रिम किंवा नैसर्गिक आनंद. हम्म. ह्याच्यापासून फार दूर नेते. बघा इथे एक शनिवार रविवारचा जो स्पेशल पेपर येतो, त्याच्यामध्ये एक वॉल स्ट्रीट जर्नल नावाचा एक फायनान्शियल न्यूजपेपर आहे बघा. तो अमेरिकेतला सगळ्यात उच्च त्या फायनान्स क्षेत्रात धरला जातो. त्याच्यामध्ये हे फेमस कंपन्या सगळ्या काय आहेत ना, या गुगल काय, एनविडिया काय नावं ऐकतो, त्या सगळ्यांमधले जे सीईओ, त्यांचे जे अध्यक्ष म्हणा काय, त्यांची यंग लोकांची मुलाखत घेतली. कोणी बँकिंग क्षेत्रात होते, कोणी कुठल्या क्षेत्रात होते, त्याच्यात सगळ्यांना कॉमन ते म्हणले त्याच्या काय तुम्हाला सगळ्यांना काय जाणवलं, सगळ्यांनी काय सांगितलं माहिती आहे का? आम्ही नुसते आनंदी राहण्यापासून आम्ही वंचित आहोत असं म्हणले. आम्हाला कशानं कशी तरी सारखी उपाधी आहे, ह्याच्यामुळे सुखी, ह्याच्यामुळे सुखी. आम्ही जर ईमेल नाही बघितला रात्री, कोणी सगळे ते रात्री 1:30-2 वाजता उठून पुन्हा सगळे ईमेल चेक करतात, कम्युनिकेशन चेक करतात, आंतरराष्ट्रीय स्टॉक मार्केट चेक करतात. तर पण त्याच्याशिवाय आम्ही सुखीच होणार नाही. काहीतरी आमचं चुकल्यासारखं आम्हाला वाटतं. आणि बघा, त्यांना कोट्यवधी रुपये त्यांना मिळतात, पण म्हणले आम्ही सुखी नाही. हे केलं तर आम्ही सुखी, अशी आमची धारणा आहे. आणि आम्हाला हे पण पटतं की हे चुकीचं आहे, पण आम्हाला ते कमी ते सापडलं आहे म्हणतात ते. सगळे 4-5 मी बघितले, सगळे नाही वाचले. तुम्ही म्हणलात तुम्ही कशाला वाचता? तुम्हाला सांगायला वाचतो आता मी काय. मी काय सांगू. पण हे अत्यंत कोट्याधीश, 40व्या वर्षी कोट्याधीश झालेल्यांच्या मुलाखती घेतल्या त्यांनी. आणि ते सगळे म्हणले आम्ही नैसर्गिक आनंदापासून दूर गेलो. तर हे स्वस्वरूप काय आहे? तर स्वस्वरूप ही खरी आपली ऊर्जास्थान आहे, आपलं आश्रयस्थान आहे. त्याच्याशी जेवढे जेवढे आपण जवळ जाऊ, तेवढं तेवढं आपल्या जीवनामध्ये स्नेह, तृप्ती, रस, फ्रेशनेस म्हणतात तो आपल्याला जाणवू लागेल. बघा असं आहे, आता इथे चिन्मय मिशनमध्ये जातो तर मला त्यांच्याकडनंही काही शिकायला मिळतं. तर आता काही बालविहारचे शिक्षक आहे, काही ना कुठलं व्हॉलेंटिअर वर्क केलेलं आहे. मग ते काय म्हणतात काही जण, नाही म्हणे आम्ही आता 3 आठवडे येणार नाही.
मी चांगलं वाईट सांगत नाहीये, मी आपल्याला शिकायसाठी सांगतोय. मी टीका नाही कोणावर करत आहे. पण ह्या मनस्थितीतनं आपल्याला समर्थांचा दासबोध कसा आपला उगमाकडे नेतोय ते. तर ती 3 आठवडे कोणी आले नव्हते, त्यांना परवा दिवशी भेटले, म्हटलं दिसला नाहीत. नाही म्हणे आमच्या फॅमिलीमध्ये, मी म्हणे एकत्र कुटुंबात वाढलो. तर म्हणजे फॅमिलीमध्ये भारतामध्ये आमचे काका वारले. मग म्हणले त्यांचा आमचा जो घरचा प्रीस्ट आहे, ते गावचे, त्यांनी सांगितलं आता 3 आठवडे सुतक. मग त- म्हणून म्हणे मी अ, हे गीता वर्गाला, अभ्यास वर्गाला नाही आलो. म्हटलं अरे बापरे. म्हटलं मग 3 आठवडे काय केलं? हम्म. तर त्यानं त्यानं विचारलं मग 3 आठवडे यूट्यूब व्हॉट्सॲप सगळं बंद होतं का तुमचं? तर काही बोलले नाहीत ते. तर असं आहे, ह्या गीतेचा अभ्यास किंवा जे काही देवासाठी आपण काही करतो, ते आपल्याला आधार वाटतं, बर्डन वाटतं. ते म्हणतात मी खूप स्ट्रेस्ड आउट होतो म्हणा, किंवा घरच्या काळजीमुळे. म्हटलं ते मनात, म्हटलं त्यांना नाही सांगितलं मी आपलं तुमच्यासमोर, की हे यातनं याचा शॉक कमी व्हावा, यातनं मार्ग दिसावा म्हणून हे आहे की नाही. आता आपण दासबोध वाचत आहोत म्हणून दासबोध हे त्यासाठीच आहे. हां. मग आता बघा की हे कितकं प्रॅक्टिकल आहे बघा दासबोध. तर जो जो उगमाकडे जावे तेथे स्वाभाविक शांती सुख समाधान आहे. म्हणून आपल्याला समर्थ उगमाकडे बघायची दृष्टी आपल्या अंगी यावी, म्हणून आपल्या अवभूती भोवतीच्या निसर्गाचं वर्णन करून तिकडे नेत आहे. बर. तर हे सुख पण असं आहे की रिद्धी सिद्धी हाती आल्या, आपण भजनात वाचलं ऐकलं. पण हे सुख कसं आहे माहिती आहे का? हे अदृश्यातलं सुख आहे. अदृश्य म्हणजे दिसत नाही असं 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 सिंपल अर्थ नाही. हे आपल्या सेन्स ऑर्गन्सच्या कपॅसिटीच्या पलीकडचं आहे. हां. म्हणजे आता बघा किती जण, आता तुमच्यापैकी आता पूज्य गुरुदेवांना तुम्ही पाहिलंय, त्यांना भेटायला अमेरिकेमध्ये सुद्धा किती गर्दी असते. पहिल्या दिवशी ते भेटत असत सगळ्यांना त्यांचं. तर नुसतं त्यांनी हसून आपल्याकडे कटाक्ष करून नुसतं हसलं जरी, तरी आपल्याला त्यांना भेटल्याचं समाधान मिळेल. हां. की पटली ओळख. तुम्हाला एक गमतीची गोष्ट सांगतो तुम्हाला. प्रकाशजींना आणि पौर्णिमाताईंना माहीत असेल, आपले सदानंद आणि त्यांच्या पत्नी होत्या ना, मृणाल. अ, त्या 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 सांगत होत्या की इथे मिशिगनला त्या दिवशी केवढी गर्दी होती त्या पहिल्या गुरुदेव आले त्या यज्ञाला. तर त्या, मग नंतर आम्ही जेवायला बसल्यावर कॅफेटेरियामध्ये एकमेकांना विचारत होतो भेटलेत का. तर ते त्या गुरुदेवांना बरं नव्हतं. त्यांनी पहिलं लेक्चर झाल्यानंतर ते म्हणले मी इथेच थांबतो, इथनंच तुम्ही नमस्कार करा. मग ते गेले. तर कॅफेटेरियामध्ये बसल्यावर एकमेकाशी बोलत होतो, भेटले का पूज्य गुरुदेव, बोलणं झालं का. तर त्या पूर्णालानी काय म्हणल्या, हो म्हणले मला भेटले. म्हटलं तुम्हाला कसे भेटले, ते तर लगेच गेले स्टेज होणं. नाही नाही म्हणे, भेटले म्हणजे त्यावेळेस त्यांची मुलगी ती भारतात गुरुदेवांच्या ओळखीनं एका भरतनाट्यम शिक्षकाकडे त्यांनी त्यांची सोय केली होती, पूज्य गुरुदेव. तर म्हणले, मृणालिनी म्हणल्या गुरुदेवांनी माझ्याकडे नुसतं बघून असं करून असं केलं. की म्हणले, त्यावरून मला कळलं की तर त्यांची ओळख तुमचं आहे माझ्या लक्षामध्ये, ती ती चांगली आहे तुमची मुलगी. हां. तर हे आता बियॉन्ड सेन्सेस ते आम्ही आम्ही बघितलं आम्हाला कळेल का? गुरुदेवाने त्या काय जी काय खाणाखुणा केल्या त्या मला कशा कळतील? तर त्यांनी समजावून सांगितल्यावर कळल्या. आणि त्यांना आनंद झाला की हा म्हणजे मला भेट झाल्याचा आनंद झाला. तर ह्या दृष्टीनं हे उगमाकडे जाणं म्हणजे संतांच्या विचारसरणीकडे आणखीन आणखीन सरकणं, त्यांच्या अं, त्यांना माझ्या मनात महत्त्वाचं स्थान असणं, हे उगमाकडे जाणं आहे. आणि ते बियॉन्ड सेन्स ऑर्गन्स आहे. त्याचं किलोमध्ये वजनात त्याचं वजन नाही होणार तसं, त्या दृष्टिकोनानं नाही होणार. बर. आता पुढे काय म्हणले, हा आत्मा जो आहे तो येतो जातो दिसेना, स्थिर होऊन बैसेना, ज्याचे रूप अनुमानेना वेद श्रुतींसी.
मुळी मुळींचे स्फुरण. हे काय आत्मा इथनं सगळं मूळ सुरू झालं त्या मुळाचं सुद्धा हे स्फुरण आहे. ते जी अंतरात्म्याचे लक्षण जगदेश्वरापासून त्रिगुण पुढे झाले. तर ह्या जगदीश्वरापासून जे त्रिगुण पुढे झाले त्यात आपलं सगळं आयुष्य आपली सगळी आपल्या ओळख आत्तापर्यंतचं आयुष्य हे त्रिगुणात आहे. त्यामुळे ते मूळ जिथनं त्रिगुण उत्पन्न झाले त्या अंतरात्म्याकडे आपण कसे पोहोचणार. तर उपनिषदामध्ये सुद्धा अशा तऱ्हेचं वर्णन आहे. पण आपली बुद्धी उपनिषदातलं समजून घ्यायला आपल्या बुद्धीची ताकद कमी पडते. म्हणून समर्थांनी सोप्या तऱ्हेनं या निसर्गातल्या गोष्टीतनं पण अंतरात्म्याकडे जायला आपण पुढच्या वेळी बघू की अगदी हेच विषय जो आहे तो उपनिषदामध्ये सुद्धा प्रार्थना आहेत. मुंडक उपनिषदामध्ये प्रार्थना आहे. त्याचा आपण एक अर्थ आपण बघू आणि की आपल्या बुद्धीला कसं आकलन व्हायला ते किती कठीण आहे. तर इथे समर्थ सांगतायत की ह्या चंचल आत्मा तर चंचल नेम आहे. चंचल कसे म्हणले तो स्थिर होऊन बसेना असं कसं काय म्हणले. त्याचा बघूया पुढच्या ओव्यांमध्ये समर्थ समजावून सांगतात आपल्याला की त्रिगुणापासून झाली भूते पावली स्पष्ट दशेते म्हणजे ते मॅनिफेस्ट झाली. त्या भूतांचे स्वरूप ते म्हणजे परमात्म तत्व ते विवेकाने ओळखायचंय. ते विवेके ओळखावे. त्यामध्ये मुख्य आकाश चौभूतांमध्ये विशेष. आता काही उपनिषदं अशी आहेत की ज्यांच्यामध्ये तीनच महाभूत वर्णन केली आहेत. काही याच्यामध्ये चारच महाभूत वर्णन केली आहेत. कारण आकाश म्हणले त्यांनी ते गृहीत धरले त्याच्यामध्ये. का की म्हणजे तुम्ही जे काही अस्तित्वात प्रगट होईल त्याला अवकाश लागेल की नाही, त्याला स्पेस लागेल की नाही आधी. हां, आपण जरी आहोत म्हटलं तरी मला राहायला आजूबाजूला स्पेस पाहिजे की नाही. वेकंट पोझिशन पाहिजे ना मला. ती स्पेस पाहिजे आधी. म्हणून आकाश त्यामध्ये मुख्य आणि त्या आकाशामध्ये हा सगळा चालू आहे. त्याच्या प्रकाशे प्रकाश सकळ काही. हम्म, हम्म. तमेव भांतम अनुभाती सर्वम तस्य भासा सर्वविदम विभाती. उपनिषदामध्ये ही मुंडक उपनिषदातली प्रार्थना आहे. पण पुढच्या वेळी बघू याचं की त्याच्या प्रकाश आहे प्रकाश सकळ काही. हे सगळं आहे पण तिथपर्यंत आपली बुद्धी पोचत नाही त्याच्याशी संधान बांधायला. तर मग काय झालं तो परमात्मा प्रगट झाला. एक विष्णू महद्भूत ऐसा भूतांचा संकेत परंतु याची प्रचित पाहिली पाहिजे. हे प्रचिती पाहण्यासाठी या उर्वरित सगळ्या ओव्या आहेत. कशी पाहिजे प्रचिती. विस्तारे बोलली भूते त्या भूतांमध्ये व्यापकते. कारण आकाश ते पाणी जरी झालं वायू जरी झाला तरी वायूचं चलन अवकाशातच आहे की नाही. म्हणजे वायू म्हणतात त्यात आकाश आहेच. त्या भूतांमध्ये व्यापक ते म्हणजे आकाश आणि आकाश म्हणून परमात्म तत्व विवरून पाहता येते प्रत्ययासी. आता हे प्रत्ययासी कसे येते हा समर्थांनी निष्कर्ष काढला. पण आपल्याला आम्हाला नाही आलं प्रत्ययाला म्हणले स्वामी तुम्ही सांगताय पण कुठे आलं प्रत्ययाला आम्हाला नाही आलं. मग समर्थ सांगतात सांगतो. आता या 9 ते 33 ओव्यांचा हाच विषय आहे की प्रत्ययाला या सगळ्यांमध्ये आत्मा कसा आहे. हं, ते ते समर्थ सांगतात. तर यात हा मोठा सेक्शन आहे त्याच्यात 3 भाग केले मी. आता हे अगदी हार्ड अँड फास्ट नाही बरं का पण त्याचा मुख्य विषय प्रिडॉमिनंटली हा विषय की पहिल्यांदा त्यांनी 9 ते 15 ओव्यांमध्ये टेक्निकल शब्दांमध्ये वेदांताच्या परिभाषेत आत्म्याचं वर्णन केलं. नंतर आत्म्याचे उपाधीसहित वर्णन केले 16 ते 22. आणि त्यानंतर आत्मा आणि मानवी जीवन. आता आत्मा संबंध वनस्पती प्राण्यांमध्ये सगळ्यांमध्ये आहे पण त्यात मानवी जीवनाची विशेषता ही 23 ते 33 या ओव्यांमध्ये आहे. आता आपण हे बघूया काय आहे ते.
आत्मयाच्या चपळपणा पुढे वायो ते किती बापुढे. बघा, पंचमहाभूतांचं वर्णन करताना वायूचं वर्णन करता म्हणले वायू सारखा चपळ कोणीच नाही. आणि आता आत्म्याचं वर्णन करताना म्हणतात वायो काहीच नाही आत्म्याच्या गतीपुढे. असं कसं झालं? तर म्हणले आत्म्याचे चपळपणा रोकडे समजून पहावे. तुम्ही समजून घ्या. बघा, हे माझ्या मते हे हे आपलं जे उपनिषद आहे, ईशावास्य उपनिषद, त्याच्यातल्या चौथी जी ऋचा किंवा श्लोक आहे, त्याच्यावर त्यात म्हटलंय आत्मा स्थिर आहे पण चपळ आहे. तो देवतांना सुद्धा त्यांना ताब्यात येत नाही. हं. असे असं आहे. आणि त्याच्यावरती एका वेस्टर्न सायंटिस्टची जी कॉमेंट्री आहे त्याच्यावर गुरुदेवांची कॉमेंट फारच सुंदर आहे. ते वेस्टर्न कॉमेंटेटरनी म्हणलंय, हे म्हणले हे उपनिषद, इंडियन उपनिषद आर लाईक अ ब्लॅबरिंग ऑफ अ चाइल्ड, असं त्यांनी म्हटलं. त्याच्यावर गुरुदेव काय म्हणले, हो म्हणे, तुम्ही पंचेंद्रियाच्या ज्ञानाच्या कक्षेत वावरणारी माणसं, तुम्हाला हे कसं कळणार? म्हणून म्हणे तुमच्या दृष्टीने ब्लॅबरिंगच आहे. पण म्हणलं समर्थ सांगतात, आपल्याला समजून सांगतात आत्म्याचं रोकडे पण. ते म्हणजे बघा, उपाधी रहित, तर वेदांताच्या भाषेतच सांगतायत आत्म्या वेगळे काम चालेन पण आत्मा दिसेना आढळेन गुप्तरूपे विचारणाना पाहोन सोडी पिंड ब्रह्मांड व्यापून धरिले नाना शरीरी विलासले विवेकी जनासे भासले जगदांतरी. जे विवेकी आहेत त्यांना ते जगदामध्ये सगळं आत्म्याचा विलास दिसतो. आत्म्या वीण देह चालती छे म्हणले हे तो न घडे कल्पांती अष्टधा प्रकृतीच्या व्यक्ती रूपासी आल्या. हं? मुळापासून शेवटवरी पण म्हणले सकळ काही आत्माच करी आत्म्या पलीकडे निर्विकारी परब्रह्म ते. आता असं आहे, या ओव्या क्रिप्टिक वाटतात, पण ह्याच्या पुढे जे उपाधीसहित वर्णन आहे ना, ते बघितलं की आपल्याला समजतं. आपण आधी हा थॉट पुरा करतो, मग आपण पुन्हा मागे येऊ. आत्मा शरीरी वर्ततो इंद्रिये ग्राम चेष्टवितो नाना सुखदुःखे भोगितो देहात्मयोगे. या देहामध्ये आत्मा त्या देहाच्या संयोगाने जणू काही आत्मा सुख दुःख भोगतो. हं. अशा बऱ्याच आता उभ्या आहेत. आणि आता पुढे इथनं सुरुवात करून पुढे आत्म्याचं उपाधीसहित वर्णन आहे. ते आधी आपण समजून घेऊया उपाधीसहित वर्णन म्हणजे काय आहे. तर असं आहे, जीव म्हणजे जीव ही उपाधी म्हणजे माझे रागद्वेष यांना धरून आत्मा आहे. तो आत्मा जणू काही जीवात्मा बनला. हं? आपण त्याला जीव जीव म्हणतो ना, तो जीव बनला. पण माझा जीव कसा आहे, त्याला उपाधी कसली आहे? अज्ञानाची उपाधी आहे. उपाधी म्हणजे जे मी नाही, मी वेगळेपणे सांगू शकतो, ते उपाधी. तर कसं ते बघूया. आता बघा, आपण पृथ्वीवर राहतो. मग आता बघा, वेळ बदलली ना, आणि मग आता आपण म्हणू अरे अंधार लवकर व्हायला लागला, सूर्य लवकर मावळला. सूर्याला विचारलं का रे सूर्या, तू दररोज तू लवकर लवकर का मावळायला लागला? सूर्य म्हणाला मी मावळतच नाही. मी नेहमी तळपतच असतो. तर पृथ्वीच्या दृष्टिकोनातनं आपण बघितलं तर सूर्य फिरतोय, सूर्य कल्ला. याचा अर्थ काय, पृथ्वीवर आपण राहिलो त्या उपाधीतनं जर आपण सूर्याकडे बघितलं तर सूर्य लवकर मावळायला लागला, सूर्य उशिरा उगवायला लागला. हे पृथ्वीच्या उपाधीत नाही, म्हणजे उपाधी त्या तिथनं. किंबहुना आता आणखीन हे आता दृष्टांत आपण आधीच्या ज्ञानदशकात बघितले की एक मडकं आहे, घट आहे, त्याच्यामध्ये पोकळी आहे की नाही. मग ती पोकळी आहे, तर आकाश काय महत्वाचं आहे? हो, महत्वाचं आहे. नाहीतर ते पोकळी नसेल ना त्या मडक्यामध्ये, भांड्यामध्ये म्हणा, तर ते वापरता येणार नाही भांड म्हणून आपल्याला. ते पोकळी आहे, अवकाश आहे म्हणून तर त्याची युटिलिटी आहे ना. तर काही त्यात ठेवूच नाही शकणार आपण जर आकाश नसेल त्यात तर.
म्हणून ते आकाश आहे आणि आकाशाचा आपण उपयोग करून घेतो. पण घटाने ते उपाधी आहे. त्या घटाच्या उपाधीमध्ये ते घटाकाश झालं. आणि मग घटाच्या बाहेर जे आहे ते महाकाश झालं. पण का घटामध्ये वेगळं आकाश काही वेगळं आहे का? नाही. बघा आता संसारी संबंधातनं आपण कोण आहोत? मी वडील असेन, भाऊ असेन, पती असेन. पण मग खरा मी कोण आहे? मी मनुष्य आहे की नाही? हा. मी जर मानवता सोडली तर मी पती असू शकेन का? मी भाऊ असू शकेन का? मी वडील असू शकेन का? नाही. हं. ह्या तऱ्हेनं या पुढच्या ओव्या ह्या उपाधीच्या संबंधातनं आपण बघणार आहे. सप्तकंचुक हे ब्रह्मांड, त्यामध्ये सप्तकंचुक पिंड, त्या पिंडामध्ये आत्मा जाड, विवेके ओळखावा. जाड म्हणजे स्पष्ट, धडधडीत, या अर्थाने समर्थ जाड शब्द वापरतात. म्हणले दिसत कसा नाही तुम्हाला? जाड 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 आहे तो, का ठसठशीत आहे असं. ते सप्तकंचुक काय आहे? आधी म्हणले अष्टधा म्हणले होते, अष्टधा प्रकृती, ते काय आहे? तर असं आहे, पंचमहाभूत म्हणली तर पाच महाभूत, आणि परमात्मा आणि ब्रह्म असं म्हणून काही सात म्हणतात. काही जण म्हणतात पाच ज्ञानेंद्रिय, पाच पंचेंद्रिय, पंचप्राण 15, आणि मग मनबुद्धी म्हणजे 17 झाले, आणि मग परमात्मा 18. असे वेगवेगळे आपल्या समजण्यासाठी, विचार करण्यासाठी त्यांनी वेगवेगळे प्रकार केले. हम्म. हम्म. जसं आता बघा, आपण तुम्हाला गंमत सांगतो, आपल्याला विचार करायची आपल्याला कशी मर्यादा असते. आम्ही या शिकायला होतो ना पवईला, तर मग कोणी कुठून महाराष्ट्रातून आले होते, सगळे तर एकदम 100 जण एकत्र जमा झाले. कोणी कुठून कुठले कुठले, मग ते हा हा तेलुगू आहे, हा आंध्रातनं आला, हा तमिळ आहे, असं. मग त्यांनी वर्गवारी केली, त्याची एक लिस्ट बनवली की कुठल्या प्रदेशातनं लोक जास्त आले. बंगाली लोक जास्त आहेत का, मराठी लोक का, तमिळ लोक का, तेलुगू लोक का, मल्याळी लोक. मग त्याच वेळेस काय झालं होतं, हे तर 7-8 वर्षापूर्वीचं सांगतोय, ते तेलंगणा आणि आंध्र प्रदेश राज्याचं काय विभाजन होऊन वेगवेगळ्या राज्यातनं आले होते. पण ते म्हणले नाही, म्हणले ते दोन्ही राज्यांमध्ये तेलुगू भाषा बोलतात, म्हणून आम्ही तेलुगू लोकच जास्त. हम्म. ते म्हणले राज्य. मग आता आम्ही काय केलं, हे भौगोलिक राजकीय त्याचं कॅटेगरायझेशन, राज्य वेगवेगळी झाली. म्हणजे खरे वेगळे आहेत का? नाही नाही, म्हणे आम्ही भाषेच्या दृष्टीनं एक आहोत. मग त्याचा सगळा रिपोर्ट आम्ही, त्यांनी आमच्या ट्रेनिंग सेंटरचे जे इन्चार्ज होते त्यांनी तो रिपोर्ट गुरुजींना दिला. त्यांनी तर सांगायला लागले की असे दोन राज्यांची एकत्र धरले तर तेलुगू जास्त आहेत, असं काहीतरी समजावून सांगितलं. गुरुजी म्हणले त्याची काय जरुरी नाही, म्हणे अल्टिमेटली एव्हरीबडी इज फ्रॉम ब्रह्मन. मग त्यांच्या दृष्टीने त्यांची दृष्टी कशी? ते म्हटले अरे ते काय करायचंय, कुठल्या राज्यात नाही आले, कोण जास्ती कमी, ते सगळे ब्रह्मच आहेत. गुरुची दृष्टी कशी असते बघा. ते म्हटलं दॅट्स ओके, एव्हरीबडी इज फ्रॉम ब्रह्मन, आय डोंट नीड टू नो दिस डिटेल्स. हा हा, किती सोपं करून टाकलं त्यांनी. तर दृष्टिकोन बघायला फारच सुंदर आहे. तर परत पुढे चालू. शब्द ऐकोन समजतो, समजोन प्रत्योत्तर देतो. समर्थ सांगतात ना, अरे तुम्हाला आत्मा दिसत कसा नाही, जाड, विवेके ओळखा. त्याचा विवेक ओळखण्याची प्रक्रिया सुरू झाली. कठीण मृदू शीतोष्ण जाणतो, त्वचेमध्ये नेत्री भरोणी पदार्थ पाहणे, नाना पदार्थ परीक्षणे, उंच नीच समजणे मनामध्ये. हे आत्मा एम्पावर्ड नाही केलं तर आपल्याला कळेल का? नाही कळणार. क्रूर दृष्टी, सौम्य दृष्टी, कपटदृष्टी, कृपादृष्टी, नाना प्रकारींच्या दृष्टी, भेद जाणे. हम्म. जिव्हेमध्ये नाना स्वाद, निवडून जाणे भेदाभेद, जे जे जाणे ते ते विशद, करुणी बोलिले. समर्थ हे सांगतात की सगळा जो आपल्याला भेद, विविधता दिसते आहे, ती उपाधींमध्ये आहे, आत्म्याच्या अभिव्यक्ततेमध्ये आहे, आत्म्यामध्ये नाही. मूळ स्वरूपात भेद नाही, जे व्यक्त होते त्याच्यात भेद आहे.
मग तुम्ही म्हणाले कशाला तुम्ही सांगता? नाही नाही, हे हे जर आपल्याला समजलं ना, तर आता व्यवहार इतका सुखी. आता एक उदाहरण तुम्हाला सांगितलंच, की त्यांच्या दृष्टीकोनात तर कसं त्यांना काही विरोध नव्हता, कोण कुठून आलेत ते विद्यार्थी, अगदी सुलभ, त्यांना त्यांना शांतता आधीच होती. आणखीन एक उदाहरण सांगतो, की हे समजलं तर आपला व्यवहार सुखी तर होतो, यशस्वी पण होतो. आणि याचं संस्कृत जाणण्याशी किंवा वेदांताची परिभाषा, ते काय म्हणायचं ट्रेनिंग स्कूलशी त्याचा काही काही संबंध नाही. कारण परमतत्व ज्यांनी, तर आपल्याकडे सुद्धा, आता हे मी आदराने बोलतोय, अशिक्षित म्हणजे जे चार पुस्तकं न शिकलेले सुद्धा संत झाले की नाही हो, परम ज्ञानी होते ते. तर बघा की गाडगे महाराज, आता ते परमज्ञानी झाले त्यांच्या प्रखर कष्टांनी. तर त्यांची एक आठवण बघा सांगतात, कारण ते तसे वाचण्यामध्ये एकदृष्टी ठेवून वागले, पण उपाधीचा त्यांनी धिक्कार नाही केला. ती उपाधी जाणून घेतली आणि आपला व्यवहार कशाने इन्फ्लुएन्स होतो ते समजलं. तर त्यांचे अनेक अनुयायी होते. त्यांनी कधी कोणाला सांगितलं नाही की बघ मी कसा घराबाहेर पडलो तसं तू पण पड, असं कधी म्हणले नाही. ते उलट आपल्याला मार्गदर्शन करायचे. त्यांचा वावर विदर्भामध्ये गरीब लोकांमध्ये जास्त होता. तर त्यांच्या एका शेतकऱ्याने त्यांची आठवण लिहिली आहे. ते म्हणले मी गेलो बाबांकडे, सांगितलं की असं आहे, घरी 4 मुली आहेत, 2 मुलं आहेत. आमच्या खेडेगावाकडे आताच रस्ता झालाय म्हणले. त्याच्यामध्ये काय झालं, ते रस्ते फुटतात, ते त्या गावापासूनच एक रस्ता एकीकडे, एक दुसरा रस्ता दुसरीकडे जातो. मग तिथे एस टीचा ते काय म्हणतात, फाटा म्हणतात, काय जंक्शन म्हणतात, तिथे आहे. मग ते गाडगे महाराज म्हणले मग तू काय करतोस? नाही म्हणले मी तिथे, तिथं काही म्हणे फक्त एस टीच्या वेळीच म्हणे फक्त गर्दी असते. ते गावात राहत कोणीच नाही, त्या आमचे ज्याचे त्या गावातले लोक एस टीनं कुठेच जात नाहीत म्हणले. फक्त तिथं फाट्याचं ठिकाण जवळ आहे. मग म्हणे तिथे कोणी विकत नाही, एकच टोपली आम्ही जातो विकायला, पण कोणी नाही विकत घेत बाबा. बाबांनी त्यांना काय सांगितलं, तर म्हणे तू काय करतोस? त्यांनी सांगितलं मी आमच्या 2 मुली आहेत त्यांना पाठवतो, की मुलगा जातो कधी. गाडगे महाराज काय म्हणले, म्हणे असं नाही म्हणे, तू 2 वेगवेगळ्या टोपल्यातनं 2 वेगळ्या ठिकाणी बसा. त्या ती ती 3 रस्ते मिळतात ना तुमच्याकडे, तर तिथे 2 वेगवेगळ्या ठिकाणी बसा म्हणे विकायला. म्हणे का? म्हणे मी सांगतो तू ऐक. मग त्यांनी काय केलं, त्यांचीच भाजी 2 ह्याच्यामध्ये वेगळी, म्हणजे म्हणले भाव जरा वेगळा लावा. मग गिऱ्हाईक आले की तुलना करायचे, हां इथे एवढ्याला आहे, इथे एवढ्याला आहे. मग ते ते मनानेच समजायचे की ही भाजी चांगली आहे, ही फळं चांगली नाही आहेत, वाईट आहेत. आणि म्हणजे त्यांचा माल जास्ती खपायला लागला. कारण का, ते त्यांना असं वाटलं विविधता आहे, आम्हाला चॉईस आहे. हा. मग त्या समर्थ त्यांचं ज्ञान कसं, गाडगे महाराजांचं. आपण काय विचार केला असता, अहो एका टोपलीत विकायला बसतो ते नाही विकत, 2 टोपल्यात कसे विकत घेतील? त्यांनी सांगितलं नाही नाही, 2 वेगळ्या ठिकाणी विकायला बसा आणि तिथे करा तुमचे भाव एकमेकामध्ये. ते सगळे नंतर म्हणे आम्ही टोपली घरी करून मग घरीच यायचो. पण म्हणले त्या शेतकऱ्यांनी लिहिलंय, बाबांनी आम्हाला, आम्ही सुद्धा म्हणे थक्क झालो की त्यांनी आम्हाला कसं मार्गदर्शन केलं. हा. म्हणून हे जरूर आहे समजणं, मुळाकडे जाणं. उत्तम अन्नाचे परिमळ, नाना सुगंध परिमळ, नाना फळांचे परिमळ, घ्राण इंद्रिये जाणे, जिव्हेने स्वाद घेणे बोलणे, पाणी इंद्रिये, पाणी म्हणजे हात, देणे घेणे देणे, असे सगळे त्यांचे पुढे खूप क्रिया सांगितल्या आहेत. ऐसे व्यापार परोपरी, त्रिभुवनी एकलाच करी, त्याची वर्णावया थोरवी दुसरा नाही. त्याची वर्णावया थोरवी दुसरं नाही आहे थोरवी. हम्म. आता बघा, हे उत्तम परिमळ आहे, फुलाचा सुगंध सुंदर आहे, फळामध्ये रस आहे, हं, झाडं हिरवीगार आहेत, त्यांचा संबंध मुळाशी आहे की नाही? हा. मग ते मुळापासून जर दूर झाली, ते हिरवे पण राहील का झाडाचं? नाही राहणार. फुलाचा सुगंध राहील का? नाही राहणार. हं, फळांमध्ये रस राहील का? नाही राहणार.
तर हे मुळाला कायम त्याच्या मुळाशी संबंधित पाहिजे. आपण असं करू, आपण आजकालच्या भाषेमध्ये ते सुपरइम्पोज करू ही आयडिया, वायफायशी कनेक्टेड पाहिजे. हां. तुम्ही तुम्ही जिथे आहात तिथे वायफाय कनेक्शन असलं तर तुम्हाला सगळं आहे की नाही. तुम्ही जी पी एस लावून कुठे प्रवास पण कधी करीत असाल तर तुम्हाला कनेक्शन लागतं ना मार्ग सांगायला. मग ते वायफायशी कनेक्शन पाहिजे. हां, वायफायशी कनेक्शन पाहिजे. ते ते म्हणजे आत्म्याशी जुडणं आहे. तुमच्या सेलफोनमध्ये बॅटरी पाहिजे. वायफाय कनेक्शन असलं मग बॅटरी नसेल तर हां, म्हणून ती बॅटरी पण पाहिजे. असं सगळं मुळापर्यंत मुळाशी संबंध आपल्या अनेक जीवनामध्ये अनेक मार्गाने उपयोगी पडतो बरं का. तर अशा या पुढच्या पण उभ्या आहेत. मग त्या आपण असं करू, त्या पुढच्या वेळी बघू. आज मला 8 वाजता एक दुसरी मीटिंग आहे. तर मी आता इथे थांबतो, कारण ह्याच्यानंतर दुसरा आणखीन एक विषय सुरू होतोय. तर याची वर्णावया थोरवी दुसरा नाही आत्मा नाही दुसरा, ते कसं काय याच्यावर जरा आपण विचार करूया. यांनी आपल्याला पुढचा समाजाचा उर्वरित भाग आणखी समजणार आहे. तर आपण ते पुढच्या वेळी बघू. मी आता असं करतो, मी प्रार्थना म्हणतो. पण आज आपण एवढं शिकलो की आपल्या अवतीभोवती आपण आहोत तिथेच राहून अवतीभोवती विविधतेतनं एकता बघायसाठी, हां, हे कसं एक त्याच्या मुळाकडे जाणं. आणखीन एक तुम्हाला छोटं उदाहरण सांगतो. मुळाकडे जाणं कसं अ, अग- फायदेशीर आहे, हिताचं आहे. श्री रामकृष्ण परमहंस एक सुंदर उदाहरण सांगत असत. आता ते दक्षिणेश्वरला राहायचे. तिथे आता त्या गंगा तीर त्यांचं मासेमारी पुष्कळ जण करायचे की नाही. ते ते त्यांचं उदाहरण आहे. ते काय सांगायचे म्हणजे मी बघतो म्हणे गंगेत लोक मासे कोळी जातात आणि त्यांचं जाळं असं फेकतात, हं, मासे पकडण्यासाठी. पण म्हणलेस मी म्हणे विचार करत होतो सगळ्यामध्ये सुरक्षित माशांना स्थान कुठलं असेल. तर म्हणे त्या कोळी जो पाण्यात उभं राहून जाळं फेकतो ना, असं सगळीकडे सगळ्याभर, त्याच्या पायापाशी जे मासे आहेत ना ते म्हणे कधीच पकडले जात नाहीत. म्हणून म्हणे देवाच्या पायापाशी तुम्ही राहा. असं ते. आता बघा, त्यांनी बघा उगमाकडे जाणं हे एकदा आपल्या डोक्यात शिरलं ना की आपण जिथे तिथे आपल्याला भगवंत दिसेल. हं, किती त्यांनी किती सुंदर सांगितलं बघा रामकृष्ण परमहंसांनी, की म्हणजे ते मासे कधीच पकडले जात नाहीत. तसं आपल्याला उगमाकडे जाण्याची कला बघण्यासाठी आपला दासबोध समर्थ सांगतायत. तर ते आपण उर्वरित भाग आपण नंतर बघू. मी आता प्रार्थना म्हणतो. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. हरि ओम श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम. थँक्यू तुम्हा सगळ्यांना. तुमच्यामुळे मला दासबोधावर चिंतन मनन करायची संधी उपलब्ध होत आहे. पण आजच्या अजून काही प्रश्न असतील आपल्यापाशी 2-4 मिनिटं आहेत, आपण विचारू शकता. 4-4 प्रश्न, काही शंका असतील, इतर वेगळं मत असेल तर सांगा तुम्ही.